नमस्कार, मी अमोल जोशी. जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. एखाद्या गायकासाठी त्याचा गळा हे सर्वस्व असतं किंवा एखाद्या वक्त्यासाठीचा आवाज हे सर्वस्व असतं. त्याचप्रमाणे एका डॉक्टरसाठी किंवा सर्जनसाठी त्याचे हात हे सर्वस्व असतं. आज आपण अशा एका डॉक्टरना भेटणार आहोत की जे त्यांच्या करिअरच्या सर्वोच्च बिंदूला असताना त्यांचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये त्यांनी आपला हात गमावला. मात्र त्यानंतर सुद्धा खचून डॉक्टरना भेटणार आहोत की जे त्यांच्या करिअरच्या सर्वोच्च बिंदूला असताना त्यांचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये त्यांनी आपला हात गमावला. मात्र त्यानंतर सुद्धा खचून न जाता ज्या प्रकारचा लढा त्यांनी दिला तो अत्यंत प्रेरणादायी असा आहे. याच विषयावर गप्पा मारण्यासाठी आणि त्यांचा हा लढा जाणून घेण्यासाठी आज आपण जिंदगी मिलेगी दोबाराच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर प्रकाश शेरे यांना. डॉक्टर प्रकाश, स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. डॉक्टर प्रकाश यांच्याशी गप्पा आपण सुरू करणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक नजर टाकूया त्यांच्या आतापर्यंतच्या प्रेरणादायी प्रवासावर. जन्मापासूनच एखाद्याच्या वाट्याला संघर्ष येतो आणि तसंच काहीसं आयुष्य जगले ते मूळचे लातूरचे डॉक्टर प्रकाश शेरे. प्लेगच्या साथीमुळे गावं ओसाड पडलेली असतानाच प्रकाश शेरे यांचा जन्म झाला आणि त्यानंतरही शालेय शिक्षणात कायम अव्वल नंबर असलेल्या शेरे यांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी खूप पायपीट करावी लागली. MBBS प्रवेशासाठीही त्यांना झगडावं लागलं आणि हा सारा खटाटोप केल्यानंतर डॉक्टर झालेल्या प्रकाश शेरे यांनी आपली डॉक्टरकी सुरू केली. सर्जन म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक रेकॉर्ड केलेत. क्रिटिकल केसेसही त्यांनी खुबीने हाताळल्यात. जवळपास 20 ते 25 वर्ष रुग्णांची सेवा केलेल्या डॉक्टरांच्या जीवनात एक दिवस असा आला की सारं काही संपल्यासारखंच वाटत होतं. डॉक्टरांना कारने जोरदार दिलेल्या धडकेत एका यशस्वी आपल्या नावावर रेकॉर्ड रचणाऱ्या सर्जनला आपला डावा हात गमवावा लागला. मात्र त्यानंतरही डॉक्टर शेरे यांनी अपघाताने आलेल्या अपंगत्वावर मात करत आपलं एक हाती आयुष्य न डगमगता यशस्वीपणे सुरू ठेवलं. त्यांच्या या प्रवासाला त्यांच्या 3 मुली, 1 मुलगा आणि अर्थातच त्यांची अर्धांगिनी असलेल्या पत्नीची मोलाची साथ असते. अनेक पुरस्कार मिळवलेल्या डॉक्टरांनी आजही वयाची 62 ओलांडली असली तरीही रुग्णसेवा सुरूच ठेवली आहे आणि तीही मोफत. पैशांमुळे कधीही कोणाची अडचण होऊ नये म्हणून रुग्णांसाठी त्यांची कायम धडपड सुरू असते. वैद्यकीय सेवेबरोबरच सामाजिक कार्यातही डॉक्टरांचा सहभाग असतो. डॉक्टर शेरे मुंबईत स्थायिक असले तरीही लातूर जिल्ह्याशी त्यांचा अजूनही घनिष्ठ संबंध कायम आहे. मग तो साखर कारखाना असो किंवा यशवंत नागरी सहकारी बँक असो. डॉक्टरांच्या याच एक हाती प्रवासाला आमचा सलाम. तर हा होता डॉक्टर प्रकाश शेरे यांचा आतापर्यंतचा प्रवास. डॉक्टर, प्रत्येकाची गोष्ट जशी वेगवेगळ्या टप्प्यावर सुरू होते तशी तुमची गोष्ट खूप आधीपासून सुरू होते. खरं तर तुमच्या जन्मापासून सुरू होते, त्याच्यावर आपण येऊच. मात्र सध्याचा सगळ्यात मोठा टप्पा किंवा प्रसंग तुमच्या आयुष्यातला होता, ज्याला आपण कलाटणी देणारा प्रसंग म्हणतो, तो होता तुमचा अपघात. तर या अपघातापासून आपण सुरुवात करूया. कधी आणि कसा झाला? मी कोल्हापूर बसने नागपूरहून निघालो होतो. माझ्या मोठ्या मुलीची डिलिव्हरी झालेली होती. अच्छा. त्यानंतर मी लातूरला सकाळी 3:30ला 14 नोव्हेंबर 2003 वेळ पहाटेची होती. 3:30 पावणे 4च्या दरम्यान ती ट्रॅव्हल आली. मी उतरून रिक्षाची वाट पाहत होतो मी घरी जाण्यासाठी. घरी मी एकटाच, कारण घरचे सगळे माझे मिसेस वगैरे नागपूरला होत्या. ओके. रिक्षाची वाट पाहत असताना रिक्षाला एक लाईट असते, त्या गाडीला सुद्धा एकच लाईट होती, कारला. त्या गाडीने मला म्हणजे रिक्षा समजून मी हात केला आणि मला इतक्या जोराने धडक देऊन गेली की मी त्याच क्षणाला खाली बेशुद्ध पडलो रोडवरती. आणि तो माझ्या नशिबानं मुस्लिम समाजाचा रोजाचा पिरियड होता. बरं. आणि त्या रोजाच्या पिरियडमुळं काही मुस्लिम 3-4 मुलं काही अंतरावरून मला बघितलं त्यांनी की कुणीतरी पडलंय तिथे. माझ्याकडे आले ते आणि पाहिल्यात बरोबर त्यांना कळलं की आपले डॉक्टर आहेत. बरं. कारण माझे पेशंट्स होते नेहमीचे. मला त्यांनी ताबडतोब उचललं आणि मी जिथं थांबलो होतो त्याच्या शेजारीच अगदी गव्हर्नमेंट हॉस्पिटल होतं, सामान्य रुग्णालय. तिथं मला ताबडतोब घेऊन गेले. त्या ठिकाणी
एक डॉक्टर वारद म्हणून जे माझ्याकडे सुद्धा बऱ्याच वेळेला त्यांच्या मिसेस शिकण्यासाठी होत्या, त्यांनी मला इतक्या घाईघाईने मी बेशुद्ध अवस्थेत त्यांना वाटलं की मला हेड इंजुरी आहे. हेड इंजुरीचं त्यांनी एक्सरे आणि MRI करून इमिजिएटली एक्सक्लूड केलं. तोपर्यंत त्यांच्या हे लक्षात आले की माझ्या डाव्या हाताला खूप मोठी सूज येते आणि मग त्यांनी कलर डॉपलर केलं. कलर डॉपलर मध्ये असं दिसून आलं की माझ्या डाव्या हाताची ब्रॅकियल आर्टरी ज्याला आम्ही म्हणतो, म्हणजे एक मेन नस, ती रप्चर झाली. आणि त्या आता रप्चर झाल्यानंतर लातूरला त्याची बायपासची सोय नव्हती. त्यांनी मला इमिजिएटली सोलापूरला शिफ्ट केलं. सोलापूरला अश्विनी हॉस्पिटलमध्ये एकच सर्जन फक्त बायपासची सर्जरी करायचा. मी तिथं पोहोचल्यानंतर तो एका दुसऱ्या सर्जरीमध्येच होता. ही सर्जरी बायपासची साधारण 5 ते 6 तासात व्हावी लागते. मला पुण्याला जाणं शक्य नव्हतं, लातूरहून मला मुंबईला पोहोचणं शक्य नव्हतं, म्हणून सोलापूरलाच गेलं आणि सोलापूरच्या डॉक्टरनी माझं बायपास जरूर केलं. बायपास त्या क्षणाला त्या 14 तारखेला यशस्वी झालं, पण ते उशिरा झाल्यामुळं 6 तासानंतर झाल्यामुळं ते रिजेक्ट झालं. त्या क्षणात तोपर्यंत माझी मुंबईची मुलगी, दोन्ही मुली, एक नागपूरची माझी मिसेस तोपर्यंत सोलापूरला पोहोचले आणि मला त्यांनी लागली त्याच दिवशी, म्हणजे त्याच दिवशी 14 तारखेला संध्याकाळी मुंबईला शिफ्ट केलं. मुंबईला शिफ्ट केल्यानंतर काही मुलगी, माझ्या 2 मुली तिथे एमडी झालेल्या होत्या. त्यांनी इमिजिएटली बऱ्याचशा त्यांच्या ओळखीच्या सर्व सर्जन्सला बोलावून मला दाखवलं. खूप मोठ्या प्रमाणात ती इंजुरी होती, 2-3 ठिकाणी फ्रॅक्चर होते आणि तो जो बायपास झाला होता त्या बायपासला कसं टिकवणं काही शक्य आहे का, त्यांनी खूप प्रयत्न केला. एक हायपरबॅरिक ऑक्सिजन ही एक जगामध्ये खूप चांगली एक हे आहे ती अशा ऑपरेशन्समध्ये, कारण माझं मसल खूप क्रश झालं होतं. आणि म्हणून आणि ते मसल ओपन करून ठेवलेलं होतं, त्याच्यामुळं मसलला फेंट व्हायला लागली, म्हणजे तिचा कलर बदलत होता. म्हणून त्यांनी हायपरबॅरिकचं ऑक्सिजन ट्राय केलं. तिथे 2 दिवस 3 दिवस बऱ्यापैकी राहिलं होतं, पण नंतर तो कलर चेंज व्हायला लागला आणि त्याच्यामध्ये आम्ही त्याला इस्किमिया म्हणतो, म्हणजे त्याच्यानंतर इस्किमियाच्या नंतरची स्टेप म्हणजे गँग्रेन. आणि गँग्रेन नंतर मग एखाद्याला मृत्यू होऊ शकतो. म्हणून तिथल्या जवळपास 15 ते 20 सर्जन्सनी एक मोठा निर्णय घ्यायचा होता त्यांना, की एका सर्जनचा हात कापायचा, अम्पुटेशन करायचं. हे त्यांच्याही खूप मनावरती दडपण येत होतं. पण हे चर्चा करत असल्याचं माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्यांना माझ्या रूममध्ये बोलवून घेऊन त्यांना सांगितलं की आता जर तुम्ही माझं अम्पुटेशन नाही केलात तर कदाचित मला गँग्रेन होईल आणि गँग्रेन नंतर मृत्यू हा माझ्या जवळ येईल. हे त्यांना सांगितलं की आता तुम्ही अम्पुटेशन करा. जवळजवळ रात्री 11-12च्या दरम्यान ऑर्थोपेडिशियन, प्लास्टिक सर्जन ह्या 2-3 मिळून माझं ते अम्पुटेशन केलं. अम्पुटेशन जवळपास एल्बो म्हणजे कोपराच्या वरती आणि खुब्याच्या खाली असं ते झालं, म्हणजे स्टंप फार थोडा राहिला. त्याच्यानंतर तिथे जखम खूप राहिली. मी जवळपास 1 महिना हॉस्पिटलमध्ये होतो. 13 पटल्या मला रक्त द्यावं लागलं. म्हणजे त्या रक्ताचे काही कॉम्प्लिकेशन्स त्या दरम्यान चालू झाले, पण डॉक्टरांनी त्या सगळ्यावर मात केली. मी मनानं ढळलो नाही कधीच. बिलकुल, हेच महत्वाचं होतं, कारण तुम्ही स्वतः हा निर्णय घ्या असं डॉक्टरांना सांगणं आणि त्याच्या आधी तो निर्णय स्वतःशी व्हावा लागला, तुमचा झाला. तर ही प्रक्रिया काय होती त्यावेळी, काय विचार तुमच्या मनात यायचे? काय होतं, मी सर्जन म्हणून माझ्या आयुष्यात खरं म्हणजे जवळपास 20-25 आणि ज्यावेळेला हा क्षण माझ्यावर आला त्यावेळेला थोडंसं बारीकसं दडपण जरूर होतं. कारण माझ्यासमोर माझ्या 3 मुली आणि 1 मुलगा हे समोर दिसत होते, माझे नातवंड समोर दिसत होती. मी मोठ्या मनानं हा निर्णय घेतला आणि असं ठरवलं की ठीक आहे, 1 हात नसेल तरी सुद्धा, कारण मी जवळपास 25-30 वर्ष सर्जरी केली, ऑपरेशन्स, जागतिक रेकॉर्ड केले मी माझ्या आयुष्यामध्ये सर्जरीचे. मला असं वाटलं की आता ठीक आहे, आपण कुठेतरी थांबलं पाहिजे, कदाचित नियतीने ठरलेलं असलं पाहिजे किंवा मी आता थांबायला पाहिजे. म्हणून मी असा निर्णय घेतला की आता आपण इथं थांबूयात. पण त्या काळामध्ये
आमच्या लातूरचेच विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. हो. त्यांची माझी खूप चांगली मैत्री होती. सुदैवानं आम्ही दोघेही एकाच महिन्यात 1945 मे मध्ये जन्मलेले. बर. मी 10 वर्षांनी त्यांच्यापेक्षा मोठा. त्यांनी मला महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिकला जे नव्यानंच तयार झालं होतं त्याचे सुद्धा बरेचसे प्रॉब्लेम चालू होते. त्यांनी मला तिथं मुख्याधिकारी म्हणून नेमायचं ठरवलं. अच्छा. आणि मी तिथं मुख्याधिकारी म्हणून मला एक विभागीय कार्यालय पुण्याला दिलं. बर. माझ्याकडे काम फार गमतीचं होतं. तुम्ही म्हणजे कुणीतरी हसण्यासारखं आहे. सध्या आरोग्य विद्यापीठ आयुर्वेद होमिओपॅथी यामध्ये शिकवायला शिक्षक बरोबर नाहीये. त्या शिक्षकाचं ट्रेनिंग करण्याचं काम माझ्याकडे होतं पुण्याला. अच्छा. बर. आणि ते मी खूप चांगल्या रीतीनं बजावलं. मी तिथं जवळपास 3 कॉन्फरन्सेस घेतले. हे सगळं मी एक हात नसताना मोठ्या धिटाईनं कुठलंही न घाबरता त्या अपघातावर मात करत मी गेलो. बिलकुल. ही जी मात करणं आहे ते आता तुम्ही सांगताना फार सोपं वाटतं ऐकताना. मात्र प्रत्यक्ष तो काळ जो तुम्ही जगला असाल त्याची प्रक्रिया जाणून घेणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. तुम्ही म्हणालात की याच्यामध्ये कुठलीही निगेटिव्हिटी आली नाही. आपण आता थांबावं असा कदाचित नियतीचा कौल असावा, त्यामुळे हे घडलं असावं. पण हा सगळा विचार करण्याची जी एक पॉझिटिव्हिटी आहे, सकारात्मकता आहे, ती कुठून आली असावी असं वाटतं तुमच्यामध्ये? मला वाटतं माझ्या आईवडिलाची पुण्य आहे सर. माझं म्हणजे मी फार फार आईवडिलाच्या पुण्याईवर जगत आलो. आईवडिलाच्या पुण्याईवर मी एका साध्या कुटुंबातला झालेला डॉक्टर, MBBS झालो, MS झालो. मला फेलोशिप मिळाली FICSची, FAISC फेलोशिप मिळाली. हे सगळं माझं मी असं नेहमी समजत आलो की माझ्या आईवडिलांनी केलेली पुण्याई असावी. या पुण्याईवर मला कदाचित हे बळ मिळत गेलं असं मला स्वतःला वाटतं. तुमच्या जन्माच्या आणि तुमच्या सगळ्या भावंडांच्या जन्माचे दिवस असोत किंवा नंतर आत्ताचा अपघाताचा प्रसंग सुद्धा तुम्ही नियतीशी नेऊन जोडलात. तर नियती हा घटक कसा मानता तुम्ही? किती महत्व आहे नियती या घटकाला आपल्या आयुष्यात असं तुम्हाला वाटतं? सर्जरीची प्रॅक्टिस करायचो, डॉक्टरी करायचो, त्यावेळेला मी एक तत्व ठेवून करत होतो. मी रुग्णाला नेहमी देव समजायचो. बर. हॉस्पिटलला मी मंदिर समजत होतो. आणि मी एक पुजाऱ्याचं काम करतोय असं माझं तत्व होतं. अच्छा. सामान्य घरातला माणूस या स्टेजला आल्यानंतर माझी ती एक धारणा होती. आणि मी नेहमी माझ्या आयुष्यामध्ये केवळ आणि केवळ सामान्य आणि गरीब माणसासाठी काम केलंय. बरं. एकाही पेशंटला मी पैशासाठी अडवलं नाही. अच्छा. हीच नियती आणि हेच देवत्व मी समजत आलो. नियती आणि प्रयत्न, आशावाद आणि सकारात्मकता या भोवती फिरणारी अशी ही तुमची सगळी गोष्ट आहे. ही गोष्ट आपण पुढे नेणार आहोत. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर भेटूया. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा. पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात. आपण गप्पा मारतो आहोत डॉक्टर प्रकाश शेरे यांच्याशी. डॉक्टर, ज्यावेळी हा अपघात झाला तोपर्यंत तुमचं बरंचसं करिअर घडलेलं होतं. तुमच्या नावावर अनेक विक्रम झालेले होते. तुम्ही एक प्रतिष्ठित डॉक्टर म्हणून नावाजलेले होतात. त्यानंतर ज्यावेळी ही घटना घडली त्यानंतर तुमचं आयुष्य कसं बदललं? नेमकं कुठल्या कुठल्या बाबतीत तुम्हाला हा बदल जाणवला? एक हात असल्यानंतर काही अडचणी जरूर आहेत. मला उजव्या हाताचं बटन काढता येत नाही कारण ही आर्टिफिशियल लिंब आहे. बेल्ट लावायला आणि तो बेल्ट कसायला ते येत नाही. तिथं मला माझ्या पत्नीचं सहकार्य किंवा इतरांचं सहकार्य घ्यावं लागतं. ही मोठी अडचण मला या अपघातानंतर आली हे जरूर आहे. म्हणजे बाकीच्या कामात अडचण कमी, पण ह्या टेक्निकल अडचणी ज्याला आपण म्हणू आयुष्यातल्या लाईफच्या टेक्निकल अडचणी ह्या बऱ्यापैकी आल्या. ते मी पण मला एक चांगलं बळ मिळालं, शक्ती मिळाली. पण तरी तुम्ही बटनाचं शर्ट घालायचं सोडलं नाही? नाही, मी कधीच नाही. मी विदाउट बटन हे मी आयुष्यातच कधी असं मला ते काय माहित नाही, मला ती सवयच पडून गेली. म्हणून हे जरी प्रसंग आला असला मी त्यातून सुद्धा म्हणजे बटन लावल्याशिवाय मी बाहेर पडत नाही. तुमच्या या सगळ्या प्रवासात तुम्हाला साथ दिलेल्या किंवा हा प्रवास जवळून बघितलेल्या काही जणांच्या प्रतिक्रिया आज आम्ही तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. या स्क्रीनवर आपण बघूया ते काय म्हणतात.
थोडंसं ते सर्जनामुळे त्यांना थोडंसं फील झालं की आपला हात नाही, आपण सर्जरी नाही करू शकत. त्यामुळे मुलांच्या आग्रहाखातर मग आम्ही इकडे शिफ्ट झालो. इथे त्यांनी प्रॅक्टिस केली थोडे दिवस, 1 वर्ष. त्यानंतर पुण्याला त्यांना अपॉर्च्युनिटी आली आरोग्य विज्ञान पीठाची, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान पीठाची. तिथे 3 वर्ष काम केलं. त्यानंतर इथे आल्यावर परत राजीव गांधीमध्ये 1 वर्ष काम केलं आणि सतत काहीतरी काम करत राहतात. असं जाणवत नाही की ते काम म्हणजे करत नाहीये तसं. त्यामुळे असंच पुढे त्यांनी राहावं, माझ्याकडून त्यांना शुभेच्छा. माझ्या वडिलांना मी नेहमीच एक खूप दमदार व्यक्तित्व म्हणून लहानपणापासून बघितलंय. ऍक्सिडेंट झाल्यानंतर सुद्धा थोडे दिवस ते जराशे निराश झाले होते, त्यांचा हात गेला होता. पण त्यानंतर पुन्हा मला असं दिसलं की त्यांनी आपली जी स्पिरिट होती, जे डायनामिक त्यांची क्वालिटी होती, ती त्यांनी कमी न होऊ दे पुन्हा आयुष्यामध्ये झुंजायचं ठरवलं आणि त्यांनी जे स्वतःचे एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड होता तो मेंटेन ठेवला. जनजीवनात पूर्ण सगळे ऑपरेशन केलेत, 501 ऑपरेशन एका दिवसात केलेत. एक हात नसल्यास एका सर्जनसाठी काहीच राहत नाही. तर आम्हाला असं वाटलं होतं की मे बी खूप स्ट्रेसमध्ये जातील, मे बी हिल लूज हिज कॉन्फिडन्स, पण असं काही झालं नाही. आय मीन आम्ही सगळे मानतो इज अ वॉरियर. डॉक्टर साहेबांचा पूर्वीपासूनचा आमचा संबंध आहे, निर्माण करण्याच्या अगोदरपासूनचे आमच्या डॉक्टर साहेबांचे संबंध. शिवाजी चौकामध्ये दवाखाना डॉक्टर साहेबांचा होता. डॉक्टर साहेब सेना भाजपमध्ये होते, मार्केट कमिटीला सभापती, उपसभापती म्हणून राहिले. त्या काळात त्यांचे हे बँक निर्मितीची सगळी प्रक्रिया चालू झाली. डॉक्टर साहेब त्यावेळेसपासून आम्ही ओळखतो. डॉक्टर साहेबांचा खूप मोठा काम करण्याची जिद्द आणि चिकाटी जी आहे, तर मी म्हणतो असा व्यक्ती नाही. आज वयाचं सुद्धा त्यांचं हे आहे, परंतु ते खूप काम करतात. म्हणजे तुमचा हात कापण्याच्या प्रसंगाच्या वेळी जेव्हा प्रसंग आला तेव्हा सगळेच चिंतेमध्ये होते, सर्जन वगैरे ऑपरेशन करणारे. पण डॉक्टर साहेबांनी स्वतःच सांगितले, बाबा गँग्रीन होण्यापेक्षा माझा हात लवकरात लवकर काढून टाका. तर म्हणजे हे खूप धैर्याची गोष्ट आहे. असं सगळ्यांनाच जमतं असं नाही. तर या सगळ्या तुमच्या जवळच्या लोकांच्या प्रतिक्रिया होत्या. मोठा गोतावळा आहे तुमचा. माझं ज्यावेळेला सोलापूरला बायपास चालू होतं, हॉस्पिटलच्या बाहेर जवळपास 200 ते 300 लोक रुग्ण माझे आधीचे तिथं येऊन माझ्यासाठी प्रार्थना करतात. वा, हेच माझी सर्वात लाईफ मधली कमाई. बिलकुल, क्या बात आहे. ह्या गप्पा आपण अशा सुरू ठेवूया. पुढच्या प्रवासाविषयी, तुमच्या स्वप्नांविषयी सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचं आहे. या सगळ्या प्रतिक्रिया बघितल्यानंतर तुम्ही काहीसे हळवे झालेले दिसता. काय वाटलं आपल्याला या सगळ्या प्रतिक्रिया बघून? एक पहिलं तर माझ्या पत्नीच होत्या. हो, मुलगी आणि मुलगा यांच्यासाठी तर सगळं अवघड होतं, यात काही वाद नाही. या सगळ्यांनी माझ्याबद्दल असं सांगणं मला खूप मोठं आहे, माझ्यासाठी खूप मोठं. बिलकुल, तुमचं काम तेवढं मोठं आहे, कर्तृत्व मोठं आहे, म्हणूनच अशी माणसं सुद्धा तुमच्या आजूबाजूला कुटुंबात तर होतीच, पण बाहेर सुद्धा तुम्हाला मिळाली. या गप्पा आपण अशा सुरू ठेवूया. पुन्हा एका ब्रेकसाठी आपण थांबतोय. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा. पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात. आपण गप्पा मारतो आहोत डॉक्टर प्रकाश शेरे यांच्याशी. डॉक्टर, ह्या सगळ्या प्रसंगानंतर आता तुम्ही पुन्हा तुमचा जो प्रवास आहे तो थांबू दिला नाही, तो सातत्याने तुम्ही सुरूच ठेवलेला आहे. तर इथून पुढे तुमची काय स्वप्न आहेत? सामान्य लोकांसाठी आणि गरीब लोकांसाठी जेवढं काही माझ्या हातून करता येईल, मी कुठल्याही पेशंटला सध्या फीस घेत नाही. इथं मुंबईत सुद्धा फ्री तपासणी करतो. कारण त्याच रुग्णाच्या कदाचित आशीर्वादामुळं मला हे दुसरं लाईफ मिळालं. तर मी सर्जन सुद्धा असून मला माहिती आहे की या अपघातामध्ये वाचणं खरं म्हणजे फार अवघड होतं. कारण एक रक्तवाहिनीच तुटल्यानंतर जवळपास 5-6 तास त्याची बायपास नाही झाल्यामुळं ह्याच्यातून बाहेर पडणं खूप अवघड होतं. पण मी नेहमी समजत आलो की या केलेल्या मी रुग्णसेवेच्या केवळ आशीर्वादामुळं मला हे दुसरं जीवन मिळालं. म्हणून आज मी तुमचं जिंदगी दुबारा हे मला पाहायला मिळालं. हा अपघात झाला नसता तर एक सर्वसामान्य यशस्वी डॉक्टर जसं आयुष्य जगतो तसंच तुमचं आयुष्य राहिलं असतं. पण या अपघाताने
तुमचे पर्स्पेक्टिव्ह बदलले, त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात एक वेगळी समृद्धता आली. तर आपल्याला काय वाटतं की या अपघाताने तुम्हाला काय शिकवलं? असं दुसऱ्याला म्हणजे एक म्हण आहे खरं म्हणजे, स्वर्गात गेल्याशिवाय म्हणजे मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. तेव्हा मला वाटलं की दुसऱ्या पेशंटला जो त्रास होतो, त्यांना दुःख होता, ते एखाद्या डॉक्टरला झाल्याशिवाय कळत नाही खरं म्हणजे. ते मला लक्षात आलं की दुसऱ्या लोकांना काय त्रास होतो. यातून मी शिकलं, खूप काही शिकलं की लोकांना आपण किती जास्तीत जास्त त्रास न देता म्हणजे रोगातून बाहेर काढणं हे आमचं डॉक्टरचं कर्तव्य आहे. दुर्दैवानं सध्या असं घडत नाहीये, हेही खरं आहे. बिलकुल. असे अपघातग्रस्त महाराष्ट्रामध्ये अनेक आहेत. रोज आपण बातम्या बघत असालच की सातत्याने कुठे ना कुठे अपघात होत असतात. त्याच्यामध्ये कोणी हात गमावतं, कोणाचा पाय गमावतो, कोणाला कायमचं अपंगत्व येतं, कोणाला तात्पुरतं अपंगत्व येतं. तर ह्याच्यामुळे एक निराशा घरोघरी असलेली आपल्याला बघायला मिळते. तर अशा सगळ्या रुग्णांना, अपघातग्रस्तांना आपण काय आवाहन कराल आपल्या अनुभवातून? मला असं वाटतं, मी एक डॉक्टर, एक सर्जन म्हणून सगळ्यांना एक आवाहन करू इच्छितो की जर अपघात झाला, एखादं हात गेला, पाय गेला, असं जर झालं, कुणीही निराश होऊ, डिप्रेशनमध्ये जाऊन एक चांगलं म्हणजे अपघातावर मात करून आपलं कुटुंब सांभाळण्याचं आणि कुटुंबाला बळ देण्याचं हे सगळ्यांनी करावं. हेच माझं खरं म्हणजे सगळ्यासाठी आव्हान आहे. बिलकुल. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आमच्या स्टुडिओमध्ये आणि तुमचा सगळा प्रवास आमच्याशी शेअर केलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो आणि तुमची प्रकृती उत्तम राहो अशा शुभेच्छा आणि थँक्यू व्हेरी मच. झी24 तास. थँक्यू. तर आपण बघितलं की आपलं सर्वस्व एका सर्जनसाठी जे असतं ते असतं आपला हात. ते गमावून सुद्धा अजिबात नाराज न होता आणि निराश न होता ज्यांनी आपल्या आयुष्याचा प्रवास पुढे सुरू ठेवला आणि दोन्ही हातांनी आधी जे घडवलं तेच नंतर एका हाती पुढे घेऊन जाण्याला ते विसरले नाहीत आणि इथून पुढेही त्यांचा प्रवास सुरूच आहे. अशाच प्रकारे आपलं काहीतरी गमावलेल्या, पण ते गमावल्याचं दुःख न करता पुन्हा ते सगळं कमावून पुढच्या मार्गाला लागलेल्या आणि जगाला प्रेरणा देणाऱ्या अशाच काही अवलियांना घेऊन पुढच्या भागात सुद्धा आपण भेटत राहणार आहोत. तोपर्यंत विसरू नका, जिंदगी मिलेगी दोबारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.